जगद्गुरु फलसिद्ध महास्वामीजींच्या पवित्र संजीवनी समाधीलाही नतमस्तक होऊन मन्मथादि शिवसंत बसवादि शिवशरण या महाराष्ट्र भूमीस उदयास आलेल्या सकल संप्रदायातील संत मंत महापुरुष या सर्वांच्या पवित्र चरणी नमस्कार करून वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही पवित्र चरणी नमस्कार करून भराडी व भराडी परिसरातील सर्व ग्रामस्थांना आत्मकल्याणाचा मार्ग सतत या ठिकाणी देणारे आमचे परम आत्मीय सर्वानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांच्या मुखातून आपण सुश्राव्य अशी शिवकथा या ठिकाणी श्रवण करीत आहात। मागच्या वर्षीही आपण त्या अमृतवाणीचा लाभ आपण घेतला होता। नैसर्गिक दृष्ट्या कधी कधी जर आत्मचिंतन विचार जर केला तर परमेश्वर निवेदित अशा काही व्यक्तींना अशी देणगी बहाल करतो की त्यांच्या वाणीमध्ये सर्वांना लवचिंबक सारखं खेचून घेण्याचे सामर्थ्य आहे, असं काही मोजक्याच महात्म्यांना ती देणगी देतो। आणि त्यापैकीच आमचे अभ्यासू विद्वान असणारे परम आत्मीय परम स्नेहीय महेशानंदजी महाराज, ज्यांचं नावच महेश आहे आणि कथाही महेशाचीच सुरू आहे। विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्यं कदाचरं स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते। या संतोक्तीप्रमाणे आमच्या महेश महाराजांचं व्यक्तिमत्व, अथक परिश्रम, अथक साधना, प्रचंड प्रमाणात अध्यात्माचं चिंतन या ठिकाणी जीवनामध्ये साध्य करून त्यांनी खऱ्या अर्थानं या समाजाला प्रबोधन करण्याचं कार्य या शिवकथेच्या माध्यमातून ते करीत आहेत। सरस्वती कधी कधी जे पुण्यवंत आहेत, भाग्यवंत आहेत, अशाच्या प्रारब्धामध्ये ती सरस्वती या ठिकाणी प्राप्त होते। सरस्वतीची प्रसन्नता लाभलेली कृपा प्राप्त असणारे आमचे महेशानंदजी महाराज, त्यांच्या मुखातून येणारी वाणी आपल्या सर्वांना लवचिंबकासारखी या ठिकाणी साक्रेश्वरांच्या भक्तीमध्ये खेचून घेत आहे। मानवी जीवन जगताना माणसाच्या अनेक प्रकारच्या काही गरजा असतात। मूलभूत गरजा ज्याला म्हणतो आपण, त्यापैकी माणसाच्या दोन प्रकारच्या गरजा असतात, एक शारीरिक गरज आणि एक मानसिक गरज। शरीराची गरज परिपूर्ण भागवून घेण्यासाठी प्रपंचातील विविध साधनेच्या माध्यमातून शरीराची गरज परिपूर्ण करून घेता येते, परंतु मनाची गरज परिपूर्ण करण्यासाठी संसाराचे कोणतेही साधन सुविधा या ठिकाणी कामी येत नाहीत, उपयोगी पडत नाहीत। मनाची गरज परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला भगवान साक्रेश्वरांच्या चरणाजवळ आल्याशिवाय पर्याय नाही। मनाची गरज म्हणजे मनाला मिळणारी प्रसन्नता, मनाला अभिप्रेत असणारा आनंद, मनाला अपेक्षित असणारं सुख, समाधान, शांती, या केवळ भगवंताच्या भक्तीतूनच आपल्याला प्राप्त होतात। परमार्थ मार्गावरूनच आपल्याला मनाची गरज परिपूर्ण होते। मनाची शांतता, मनाला मिळणारी प्रसन्नता ही खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत आनंद देणारी आहे, आपल्याला शाश्वत सुखाची प्राप्ती करून देणारी।
आणि सध्या सुखाची भूक सगळ्यालाच लागलेली आहे. प्रापंचिक असेल, संन्यासी असेल, साधू असेल, ग्रस्ती असेल, ब्रह्मचारी असेल, वानप्रस्थी, कोणीही जरी चारी वर्णाश्रमातील असणारे साधक या ठिकाणी कशाची भुकेलेले? सुखाची भुकेलेले. सुखाची भूक सगळ्याला लागली, पण नेमकं सुख घेण्याचा मार्ग चुकलेला आहे. ज्या मार्गातून सुख आपल्याला प्राप्त करायचंय, जिथून मिळणार आहे, तो मार्ग सोडून जिथून मिळतच नाही त्या मार्गातून सुख घेण्याचा आपला प्रयत्न आहे. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण काबाड कष्ट करतो. कशासाठी? मला सुख मिळावं, मला आनंद मिळावा, मला समाधान मिळावं, मी सुखी व्हावं, माझं घर सुखी व्हावं, माझे सगळे घरातले नातेवाईक जे आहेत सगळे सुखी व्हावे. सुखाच्या अभिलाषेत जगणारा जीव. पण नेमकं सुख कुठून मिळतं हेच कळत नाही. मग नेमकं सुखाचा मार्ग कोणता आहे? ते मार्ग देणारे संत असतात, महात्मे असतात. कीर्तनाच्या माध्यमातून, शिवकथेच्या माध्यमातून आपल्याला तो मार्ग मिळतो. माणसाच्या जीवनात मार्ग असणं फार गरजेचं आहे. दिशा असणारा माणूस या ठिकाणी लक्ष ध्येयापर्यंत पोहोचतो आणि दिशाहीन असणारा माणूस आहे त्या चक्रामध्ये गुरफटतो. प्रपंच एक असा चक्र आहे की त्या प्रपंचातून हा जीव सुख घेण्याचा, सुख वेचण्याचा प्रयत्न करतो. विविध साधनेच्या माध्यमातून, विविध उपायाच्या माध्यमातून. याच्यातून तरी सुख मिळेल, त्याच्यातून तरी सुख मिळेल, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रपंचातून सुख घेण्याच्या धडपडीत असणारा हा माणूस. पण संसारातून सुखच मिळत नाही. कारण संसार कसा आहे? दुःख रूप आहे आणि परमार्थ सुख रूप आहे. संसारात दुःख रूप असणारा संसार काही जरी केलं तरीही संसारातून सुख मिळत नाही. सुख मिळाल्याचा भास होतो, सुख झाल्याचा भास होतो, सुख नाही मिळत. दोरीवरती सर्प भासावा अशा प्रकारचं संसारातलं सुख आहे. म्हणून संतांनी या संसाराला वाळूच्या कणाची उपमा दिली. कशाची उपमा दिली? वाळूच्या कणाची. वाळूचे कण रगडिता तेलही गळे, एका कवीने सांगितलं. आपण म्हणलं आता खायचं तेल खूप महाग झालंय, 100-150 रुपये काहीतरी भाव झालेला आहे, आणि आपण नदीतली वाळू घेऊन येऊ ट्रॅक्टरभर आणि घरी उन्हाळ्यात आता सुट्ट्या लागल्यावर काही काम राहते का? शेतातही काही काम नसते, इकडं काही काम नसते, उन्हाळ्यात असते का? सगळे रिकामीच असतात. मग ट्रॅक्टरभर रेती घेऊन येऊ आणि आपण त्याला रगडत बसू, तेल काढू त्याच्यातून. निघल का होते का? कवीनं काय खोटं सांगितलंय का? वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मुळात वाळूमध्ये तेलच नाही. कितीही जरी रगडलं तरी वाळूतून तेल मिळणार नाही. का? जे ज्याच्या जिथं आहे तिथून ते प्राप्त होते. सूर्यफूल, करडी, शेंगदाणा याला जर आपण रगडलं तर नक्की तेल प्राप्त होईल. का? हे सगळे तैलिक पदार्थ आहेत. ज्याच्यामध्ये जे आहे ते त्याच्यातून प्राप्त होत असते. वाळूमध्ये तेलच नाही मुळात. कितीही जरी रगडलं आपण तरी त्याच्यातून तेल मिळणार नाही. मग वाळूच्या कणासारखा संसाराला उपमा दिली आहे. संसार कसा आहे? वाळूच्या कणासारखा. याच्यातून कितीही सुख घेण्याचा प्रयत्न केला तरी सुख काही मिळत नाही. प्रपंचातील प्रत्येक होणारं कर्म, होणारी क्रिया ही दुःखाच्या मार्गावर नेणारी आहे, दुःख प्राप्त करून देणारी आहे.
आणि परमार्थ मार्गावरची कर्म माणसाचं क्रिया ही सुखाला प्राप्त करून देणारी आहे। म्हणून परमार्थ हा सुखरूप आहे आणि प्रपंच हा दुःखरूप आहे। प्रपंचातील माणसाचं वय वाढलं की किंमत घटत जाते आणि परमार्थात वय वाढत गेलं की किंमत वाढत जाते। हा दोन्ही मधला फरक आहे। प्रपंचामध्ये वय जितकं वाढत गेलं तितकं माणसाची किंमत घटत जाते। ज्या मुलाला लहानाचा मोठा करतो, जन्म देतो, शिकवतो, घडवतो, त्याला व्यवहार करतो, लावतो, सगळ्या जबाबदाऱ्या देतो, तेच मुलगा मोठा झाला की म्हणतो बाबा तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही बसा। मग किंमत वाढली का घटली? जी पत्नीला आपण सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीनं या ठिकाणी पत्नी म्हणून घेऊन येतो, लग्न झाल्या झाल्या नवीन नवीन घोटावरची माशी हलणार नाही एवढी नम्रता बाळगणारी पत्नी, ज्यावेळेस मुलं मोठे झाल्यानंतर मुला सुना घरात आल्याच्या नंतर काय म्हणते, अहो तुम्हाला काही कळत नाही, मुकाट्यान बसा। माणसाची किंमत वाढली का कमी झाली? प्रपंच हा या ठिकाणी घटणारा आहे, जाणार आहे, संपवणार आहे आणि परमार्थ हा या ठिकाणी आत्मविकास करणारा आहे। परमार्थ हा आदर सत्कार सन्मान वाढवणार आहे। परमार्थात काम करणारे आमचे बाबूराव बिडवे महाराजासारखे, काय वय सांगा बरं मला, परंतु या ठिकाणी सर्वजण त्यांच्या शब्दांना मान देतात, ऐकतात का? निरपेक्ष निस्वार्थ भावनेचं कर्म आहे, पण कुठे? परमार्थात आहे। म्हणून त्या शब्दांना किंमत आहे, म्हणून तिथं सन्मान आहे। मग परमार्थात जितकं वय वाढत जाईल तेवढा सन्मान वाढत जातो, किंमत वाढत जाते। प्रपंचामध्ये वय वाढलं की किंमत घटत जाते। हा जीव त्या संसारामध्ये सुख नाहीये, पण त्या सुख त्या संसारातून घेण्याच्या मागे लागलेला आहे। संसार प्रत्येक हा दुःखानं भरलेला आहे। विविध कारण असतील संसारामध्ये दुःख प्राप्त होण्याचे, पण प्रत्येक क्रियेतून प्रत्येक कर्मातून संसारामध्ये उचललेलं टाकलेलं पाऊल त्याच्यातून आपल्याला दुःखाचीच प्राप्ती आहे, पश्चातापाचीच प्राप्ती आहे, नैराश्याचीच प्राप्ती आहे, दुसरं काही आहे का? बरं मला सांगा, आमच्या महेश महाराजांच्या वाणीतून शिवकथा सुंदर चालू आहे। या शिवानुभव मंडपात आल्याच्या नंतर त्यांच्या वाणीतून, त्यांच्या भक्तिमय रसातून स्वाभाविकता या ठिकाणी आल्यानंतर जी आनंदाची अनुभूती होते, सुखाची अनुभूती होते, हे शरीर, हे इंद्रिय स्वाभाविकता कोणी म्हणायच्या अगोदरच या ठिकाणी आनंदाने डोलू लागतात। खरं सांगा, तेच इंद्रिय घरी आनंदाने डोलतात का? इथं जे आनंदाने माणूस या ठिकाणी नाचतो, गाचतो, उड्या मारतो, तो खरं सांगा घरी नाचतो का माणूस? तो आनंद घरी आहे का? जर कदाचित संसारात घरी तो आनंद असला असता, सुख असला असतं, तर तुम्ही इथे येऊन बसले असते का? महेश महाराजांना इतक्या लांबून यायचं काम पडलं असतं का? नाही। मुळात संसारात, कुटुंबात सुखच नाही, प्रत्येक पावला पावलावर दुःख आहे, यातना आहे, वेदना आहे, अपमान आहे आणि परमार्थ मार्गावर आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, शांती आहे आणि सन्मान आहे। दोन्ही मधला हा फरक आहे। आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येक जीवाला सुख मिळालं पाहिजे अशी अभिलाषा आहे। तुम्ही रोज साखरेश्वराच्या दर्शनाला येता की नाही? किती जण येतात हारवर करून सांगा बरं मला? रोज येणारे बरं, वर्षातून एकदा येणारे नाही? अरे बा, फार कमी हातवर आली। म्हणजे एकदा महाशिवरात्र झाली, आमच्या महेश महाराजांची कथा झाली, 7 दिवस प्रसादाचा आस्वाद घेतला की पुढच्याच वर्षी साखरेश्वराचे दर्शन।
याला भक्त म्हणतात का? भक्त असा असावा का जो आपल्या भगवंताला सोडून एक क्षणही राहू शकत नाही, तो खऱ्या अर्थानं भक्त आहे। एक दिवसही दर्शन घेतल्याशिवाय त्याला चैन पडला नाही पाहिजे, तो भक्त आहे। मग आपण बऱ्याच पैकी रोज महादेवाला एक तांब्या पाणी घालतात की नाही, एक लोटा जल, काय म्हणतात पुढं, सब समस्या का हल। लहान लहान लेकराला कळाले, तांब्या फुकटचा, पाणी फुकटचं आणि सगळ्या समस्याचं हल। खरंच काय देतो देवाला आपण? मला खरं सांगा, पाणी कुठलंय बरं? आपण विहिरीचं शेंदून आणतो का पाणी? आयतच नळाचं क्वाक फिरवतो, पाणी घेतो तांब्या। तांब्याही कुठंतरी लग्नात पिग्नात आंदण आलेला तांब्या घरात असतात, आहे की नाही? मग तांब्या कसा झाला? फुकटचा। आणि पाणी कसं झालं? फुकटचं। आणि रोज बिचाऱ्या महादेवाला पाणी घालतो आपण। उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, कधी त्या देवाला थंडी वाजायली का, गरमी व्हायली का, कधी आपण विचार केला? कारण देवाची भक्ती करताना आपण देव म्हणून करतच नाही, आपण देवाला दगड म्हणून भक्ती करतो। त्याच्यामध्ये जीवच नाही, प्राणच नाही असं समजून आपण भक्ती करतो, म्हणून आपली भक्ती सफल होत नाही। ज्या भक्तांच्या हृदयामध्ये परमेश्वराची काळजी आहे, परमेश्वरालाही त्रास होतो, हे ज्यावेळेस त्या भक्ताला जाणवतंय, तो खऱ्या अर्थानं त्याची भक्ती आहे। मंदिरात जातो आपण, गर्दी करतो, हळद कुंकू वाहतो, बेल वाहतो, बेल वाहताना, हळद कुंकू वाहताना त्याच्या नाकात चाललंय का, तोंडात चाललंय का, डोळ्यात चाललंय, कधी पाहतो का आपण? आपलं वाहन सुरूच आहे की नाही, बदकाय स्वा, बदकाय स्वा, बदकाय स्वा। याला भक्ती म्हणत नाही। भक्तीमध्ये निष्काम भाव आणि प्रेम पाहिजे, प्रेमाचा ओलावा, पाझर पाहिजे, काळजी पाहिजे। माझ्या देवाला त्रास होईल, माझ्या देवाला या ठिकाणी तकलीफ होईल, माझ्या देवाला गरमी होईल, माझ्या देवाला थंडी वाजल, हे ज्यावेळेस आपल्या भक्तीमध्ये या भक्ताला जाणवते, त्यावेळेस खऱ्या अर्थानं ती भक्ती आहे। शिवभक्तांची भक्ती आगळी वेगळी सांगितलेली आहे। या जगामध्ये सगळ्यात भक्तीमध्ये श्रेष्ठ कोणाला स्थान मिळालं असेल तर शिवभक्तांना मिळालेलं। तसं भगवान शिवाची भक्ती सर्वांनीच केलेली आहे। या जगाला, या सृष्टीला मूळ काय असेल तर भगवान शिव आहे। एकम सत विप्रा बहुधा वदंती, एक एव शिव साक्षात चिदानंदमयो विभू, निर्विकल्पो निराकारो निष्गुणो निष्प्रपंचकारो। भगवान शिवाचं तत्व आगळं वेगळं आहे। सत्व रज तम तिन्ही गुणांच्या पलीकडे असणारं भगवान शिवाचं तत्व आहे, भगवान शिवाची शक्ती आहे। ती भगवान शिवाचं तत्व या जगाला मूळ आहे, या सृष्टीला मूळ आहे, सगळ्यांनाच मूळ आहे। म्हणून या संस्कृतीला शिवसंस्कृती, शिवसृष्टी असं म्हणतात। बाकी देवदेवतांची मंदिरं कधी कुठं आपल्याला आढळतील, कुठं असतील, कुठं नसतीलही, परंतु भगवान शिवाचं अधिष्ठान शिवपिंड, दरी असेल, खुरा असेल, नाला असेल, नदी असेल, पहाड असेल, जंगल असेल, शहर असेल, गाव असेल, असं एकही ठिकाण नाही जिथं भगवान शिवाचं अधिष्ठान नाही। शंकर जळी काष्टी भरला, पिंडी ब्रह्मांडी बिंबला, संत आपल्याला सांगतात। प्रत्येक कण कण में भगवान शंकर बसा है। इस देश की धरती का हर कण कण में भगवान है। प्रत्येक कणाकणात एकही जागा अशी नाही जिथे भगवान शिवाचं अस्तित्व नाही। या जगामध्ये, या सृष्टीमध्ये जेवढे काही देवदेवतांचा अवतार या ठिकाणी त्या त्या काळामध्ये कार्य करण्यासाठी झाला, त्या प्रत्येक देवतांनी उपासना कोणाची केली असेल तर भगवान शिवाची केली। प्रभू रामचंद्रांना लंकेवर स्वारी करायची होती, ज्यावेळेस विजय मिळवायचा होता, त्यावेळेस प्रभू
भगवान शिवाची उपासना रामेश्वराच्या माध्यमातून केली, तिथून पुढे काढली. सहस्त्रदळ नित्य आणि हरी पूजिला त्रिपुरारी अष्टभावे. भगवान विष्णूनही 1000 रोज कमळ वाहण्याची उपासना भगवान शिवाची केली, त्याला ते त्रैलोक्याचं राज्य मिळालं. सांगायचं तात्पर्य की मूळ काय असेल तर भगवान शिव आहे. सर्वांनीच शिवभक्ती केलेली आहे. भगवान शिवाला सर्वांनी धारण केलेलं आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्याही मस्तकावर शिवलिंग आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारं भगवान विठ्ठलाच्याही मस्तकावर शिवलिंग आहे. याचा सारांश काय की सगळी सृष्टी शिव आहे. हिंदू स्वराज्याची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवान रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक केलाय आणि या महाराष्ट्राला नारा दिलाय. कोणता दिलाय? कोणता नारा दिला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी? माहिती आहे की नाही तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई करताना, स्वराज्याची स्थापना करताना या ठिकाणी नारा दिलेला आहे महाराष्ट्राला. कोणता दिलेला आहे? हर 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 हर. देवाचं नाव घ्यायला काय कंजूसपणा करता? मुक्त कंठानं नाव घेतलं पाहिजे. मोकळ्या मनानं लाज सोडून हात वर करून टाळ्या वाजवल्या पाहिजे. तर 2 हात दिलेत भगवंताचं भजन करण्यासाठी, परमेश्वराचं गुणगान गाण्यासाठी. हे सुंदर ये मुख कमल दिया भाई तेरे को शिव भजन केली. सुंदर आपल्याला मुख कमळ दिले. कशासाठी दिले? लोकांची निंदा करायसाठी, भांडणं करायसाठी, नाव ठेवण्यासाठी, याचं त्याचं घराणं करण्यासाठी. परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी, परमेश्वराचं भजन करण्यासाठी दिलेलं आहे. आणि या मुखानं अखंड परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. तर परमेश्वराचं नाव नाही घेतल्यानंतर पुढचा जन्म कोणता मिळतो आपण नंतर चिंतनात बघू. आणि या हातानं या आयुष्यात जर भगवंताचं भजन करताना टाळी नाही वाजली तर पुढच्या जन्मात कोणत्या जन्मामध्ये टाळी वाजवावी लागते त्याचाही विचार आपण करू. सांगायचं तात्पर्य की या जगाला, सृष्टीला मूळ भगवान शिव आहे. शिवाची उपासना सगळ्यांनीच केली आणि एकच देव असा भोळा आहे विचारा, त्याला हाक मारल्याबरोबर प्रसन्न होतो. नुसतं ओम नमः शिवाय इतकंही म्हणलं तरी प्रसन्न होतो. एक बेलाचं पाहन वाहिलं तरी प्रसन्न होतो. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रिआयुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार. एक बेलाचं पान वाहिलं तरी प्रसन्न होतो. एक तांब्या पाणी घातलं तरी प्रसन्न होतो. इतकं भोळं असणारा भगवान शिव, त्याची भक्ती आपल्याला नित्य सातत्यानं आपल्या जीवनात घडावी. आपल्या हृदयातली, आपल्या अंतःकरणातली भगवान शिवाविषयी प्रेम जागृत व्हावं, यासाठीची सगळा अट्टहास आहे. या सर्व हर हर महादेव ग्रुप व समस्त गावकरी मंडळी मिळून आयोजित केलेला हा शिवनाम यज्ञ आणि शिवकथेचा कार्यक्रम, हे सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या तळमळीने या ठिकाणी नियोजन, आयोजन, व्यवस्थापक मंडळीने केलंय. कशासाठी अट्टहास केला? तुम्हाला परमार्थाचा मार्ग मिळावा, तुम्हाला भगवान शिवाची भक्ती कशी करावी, त्याची उपासना कशी करावी, महाशिवरात्रीचं महत्त्व काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिवकथेच्या माध्यमातून समजाव्यात, कळाव्यात, त्यासाठी याचं आयोजन आहे. आणि त्या कथेच्या माध्यमातून आमच्या महेश महाराज आपल्याला रोज वेगवेगळ्या विषयाचं चिंतन, या ठिकाणी भगवान शिवाविषयी प्रेम, भक्ती कशा पद्धतीनं आपल्याला जागृत करता येईल, वाढवता येईल, आपली भक्तीचं वृद्धिगत कशी करता येईल, हा रोज कथेच्या माध्यमातून प्रयास करतात. विविध वेगवेगळे दृष्टांत, उदाहरण देऊन या ठिकाणी आपल्याला शिवभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करतात.
सांगायचं तात्पर्य आपला विषय होता की माणसाला सुखाची भूक लागलेली आहे आणि ते सुख केवळ भगवान शिवाच्या शिवभक्तीमध्ये आहे, शिवभजनामध्ये आहे, शिवनामस्मरणामध्ये आहे. इथं जो मिळणारा आनंद आहे, इथं मिळणारं समाधान आहे, हे घरी नाही आहे, कुटुंबात नाही आहे, संसारात नाही आहे. संसारात कुटुंबात घरी काय रोज कटकटी भांडणं कल याच गोष्टी आहेत की. आता घरातला आपुलकी आत्मीयता जिव्हाळा प्रेम आणि मर्यादा या गोष्टीच घरातून हरपलेल्या लोप पावलेल्या. मर्यादा नावाची गोष्ट घरात पाहायला मिळत नाही. प्रेम आपुलकी आत्मीयता जिव्हाळा या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत. काय कारण आहे? आपल्यातला संवाद हरपलाय. घरातला एकमेकांचा संवाद हरपलाय. एकमेकाची विचारपूस बंद झालेली आहे, एकमेकांची काळजी बंद झालेली आहे. म्हणून त्याच्यातून चिडचिडपणा, रागरागपणा, द्वेष, तिरस्कार या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. संवाद फार महत्वाचा आहे. एका घरात कुटुंबात 6-7 सदस्य असतात. एकाच सोफा सेटवर बसतात, 2-2, 3-3 तास बसतात, जवळजवळ बसतात. 3-3 तास जवळ बसूनही एकमेकाला बोलत नाही. तू जेवला का, तू खावला का, तुझी तब्येत कशी आहे, ताप आली का, काही दुखायले का, कधी बोलतो आपण? सगळे एकमेकाला जवळ खेटून बसलेले असतात सोफा सेटवर, पण सगळ्याचे मुंडके कुठं असतात? खाली. कशात? मोबाईल. आधुनिक तंत्र हे जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, पण तितकंही आवश्यक नाही की आपल्यातले संस्कार हरपून टाकेल, आपल्यातली आपुलकी आत्मीयता नष्ट करून टाकेल. एकमेकाशी घरामध्ये बोला, संवाद करा. आपुलकी आत्मीयता प्रेम फार महत्वाचा गोष्ट आहे. संवाद बंद झालेला आहे म्हणून वाद वाढलेला आहे. वाद कशामुळे वाढले? संवाद फुटला म्हणून वाद वाढलेला आहे. एकमेकाची आपुलकीनं आत्मीयतेनं बोला आणि घरामधले संस्कार वाढवा. संस्कार टिकवण्याची गरज आहे. आपल्या घरातले संस्कार हरपलेत, घरातला धर्म हरपलाय, म्हणून घरामध्ये आपली मानसिकता अस्ताव्यस्त याच्यामुळे झालेली आहे. माणूस म्हणतो आम्ही सगळं करतो, पूजापाठ करतो, अन्नदान करतो, तरीही आमच्या जीवनात शांती नाही, समाधान नाही. असं का घडतंय? घरातला धर्म हरपलाय, घरातले संस्कार हरपले. घरामध्ये संस्कार जोपासा, घरामध्ये धर्माचं आचरण करा. आपण ज्या धर्मात ज्या कुळात जन्माला आलो त्याचं आचरण अत्यंत महत्वाचं आहे आणि ते स्वाभिमानाने कडवटपणाने आपण केलं पाहिजे. धर्म तो कुळीचा जाणीजे, आपले धर्मे निष्ठत्वे वर्तिजे. स्वधर्मो निधन श्रेया, परधर्मो भयावहा. स्वतःच्या धर्माच्या आचरणानं आपण जर चाललो तर भगवान शिवाची कृपा आपल्या जीवनात प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग शिव सुख स्वरूप, आनंद स्वरूप, कल्याण स्वरूप, मंगल स्वरूप काय असेल तर फक्त भगवान शिव आहे. शिव शब्दाचा अर्थच कल्याण आहे, मंगल आहे, गोड आहे. त्या भगवान शिवाचं सातत्यानं भक्ती नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या जीवनात घडली पाहिजे. संतांनी खूप मोठा तुम्हाला या ठिकाणी सोप्यात सोपा मार्ग दिला. आता सध्या महाकुंभ पर्व चालू आहे. आज शेवटचं स्नान आहे, 5वं महाशिवरात्री पर्वाचं. तुम्ही आम्ही भाग्यवान आहात. भगवान साखरेश्वराच्या सानिध्यात आणि सुंदर अशा आमच्या शिवकथाकारांच्या सानिध्यात, अनेक साधू संतांच्या सहवासात हा त्रिवेणी महाकुंभ पर्वाचं स्नान तुम्हाला भराडी ग्रामामध्ये सुद्धा घडत आहे. भाग्यवान आहे तुम्ही. भगवान साखरेश्वर महाराज, शिवकथा, साधू संतांची रजकन, त्रिवेणी संगम आहे आणि त्रिवेणी संगमाच्या ज्ञान गंगेमध्ये तुम्ही स्नान करताय, म्हणजे अत्यंत पवित्र झालं. सगळ्यात पवित्र असं महाकुंभ पर्व आलेलं आहे यावर्षी. किती? 144 वर्षानंतर, 6 वर्षानंतर येणारा अर्धकुंभ म्हणतात, 12 वर्षानंतर येणारा एक पूर्ण कुंभ म्हणतात.
12 वर्षानंतर येणारं एक पूर्ण कुंभ, असे 12 कुंभ किती झाले? 100. तर सुखाची भास झाला, सुख मिळाल्याचा आनंद वाटला, पण पुन्हा संसार भोगण्याची इच्छा राहत नाही का? पुन्हा इच्छा निर्माण होते, म्हणजे याचा अर्थ आपल्याला सुख मिळालं नाही, आनंद मिळाला नाही. सुख आनंद एकदा मिळाल्याच्या नंतर आकांक्षाच शिल्लक राहत नाही, पुन्हा त्याची इच्छाच राहत नाही. ती आनंदाची सुखाची परिभाषा आहे. मग सुख या ठिकाणी अध्यात्म मार्गावर, परमार्थ मार्गावर मिळते. या शिवकथेच्या, शिव पुराणाच्या माध्यमातून आपल्याला मिळणारा जो भक्तीचा आनंद आहे तो आपल्या हृदयामध्ये साठवावा. ज्याची भक्ती आपण करतो त्या परमेश्वराचं सगळं स्वरूप आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे. भगवान शिव कसा आहे, पार्वती कशी आहे, पार्वतीची उपासना कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिवपुराणाच्या माध्यमातून आमचे महेश महाराज या ठिकाणी रोज आपल्याला विविध दृष्टांताच्या माध्यमातून सांगतात. भगवान शिवाचं स्वरूप आगळं वेगळं आहे आणि भगवान शिवाचं स्वरूप समजून आपल्याला भक्ती करायची आहे. कारण ज्याच्याशी प्रेम करायचंय, ज्याला प्रेम करायचंय, ज्याच्यावर आपल्याला आपलं अंतकरण समर्पित करायचंय, मन समर्पित करायचंय, मग तो कसा आहे आपल्याला कळायला पाहिजे की नाही? तो कुठं राहतो, काय घालतो, काय खातो, काय पितो. संसारामध्ये जर आपल्याला आपल्या पतीला प्रसन्न करायचं असेल तर आपण त्यांच्या आवडीनिवडी जपतो की नाही? त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांना काय आवडते, कोणती भाजी आवडते, कोणतं वरण आवडते, सगळ्या आपण निवड कशासाठी? आपले पती आपल्यावर प्रसन्न व्हावे. आणि एकदा पती प्रसन्न झाले की पत्नीला कशाची कमतरता राहते का? कशाचीच कमी राहत नाही. साध्या प्रपंचातील जर आपल्या पतीला प्रसन्न केल्यावर जर आपल्याला कशाची कमतरता राहत नाही, तर मला सांगा, जगाचा मालक, आपल्याला जन्म देणारा, घडवणारा, त्याला जर प्रसन्न आपण केलं तर आपल्याला दुःखाची प्राप्ती राहील का? दुःखच निघून जाईल, सुखाचीच प्राप्ती. भगवान शिवाचं स्वरूप समजून घेणं महत्वाचं आहे. शिव कसा आहे, काय आहे, कुठं राहतो. भगवान शिवाचा पत्ता सांगितलेला आहे आरतीमध्ये. आपण रोज आरती म्हणतो, विविध देवदेवतांच्या आरत्या म्हणतो, पण सगळ्या आरत्या झाल्याच्या नंतर शेवटी आरती एक म्हणतो. कोणती म्हणतो? शेवटची आरती सगळीकडे चालती, ती कोणती म्हणतात आरती? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. या आरतीमध्ये भगवान शिवाचा पत्ता सांगितलेला आहे, ॲड्रेस सांगितलेला आहे. भगवान शिव कुठं राहतो, तो कसा आहे, काय करतो, संपूर्ण बायोडाटा याच्यामध्ये सांगितलेला आहे भगवान शिवाचा. आपण आरत्या म्हणतो, आपण अभंग म्हणतो, भक्तिगीतं म्हणतो, पण बघणत असताना कधी त्या शब्दाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. शब्द जिथं मांडल्या गेले तिथं त्या शब्दापाशीच अर्थ आहे. या आरतीमध्ये भगवान शिवाचा पत्ता सांगितलेला आहे. कर्पूर गौरम. भगवान शिव कसा आहे? कर्पूर गौरम, कापरासारखा शुभ्र आहे, स्वच्छ आहे, मंगळ आहे, पवित्र आहे. कर्पूर गौरम करुणावतारम. कसा आहे? पुन्हा करुणेचा आधार आहे, करुणेचा सागर आहे. दया, करुणा, करुणावसागर. संसार सारम भुजगेंद्रहारम. या संसाराचं सगळं सार काय असेल तर या ठिकाणी भगवान शिव आहे आणि गळ्यामध्ये सर्प धारण करणार आहे. सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कसा आहे? कैलासात राहतोय आणि माणसाच्या हृदयात राहतोय. आणि कसा राहतोय? भवानी सहित. शिव आणि शक्ती कधी एकमेकाला सोडून राहत नाही. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका.
कधी शिव आणि शक्ती एकमेकाला सोडून राहत नाहीत। असा भगवान पार्वती सहित असणारा भगवान शिव शिवभक्तांच्या हृदयात राहतो। मोको का धुंडे बंदे मैं तो तेरे पास, नाम है मस्जिद नाम है काबा कैलास। मोको का धुंडे बंदे मैं तो तेरे पास। म्हणून शिवभक्तांच्या हृदयामध्ये भगवान शिवाचा वास आहे। शिवभक्ती आपल्या हृदयातली जागृत करा। या शिवकथेच्या माध्यमातून, साक्रेश्वरांच्या भक्तीच्या माध्यमातून सातत्यानं साक्रेश्वर भगवान शिव जागृत आहे। भक्तांच्या आजही मनोकामना इच्छा पूर्ण होतात। आजही अनुभव भक्तांना येतात। जागृत आणि अधिकारी महापुरुषांचा हाताने त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। जी महान तपस्वी महात्म्यांचं शक्ती, जी ऊर्जा, जी चैतन्य आहे ते त्याच्यामध्ये आलेलं आहे। म्हणून त्याच्यात जागरूकता आहे। म्हणून तिथून येणारही भक्तीतून अनुभव आजही भक्तांना येतो। म्हणून तर एवढं मोठं यावर्षी भव्य दिव्य मंदिर उभा झाले अनेक सगळ्यांच्या सहकार्यातून। कशाचं प्रतीक आहे? एका वर्षातच आमच्या महेश महाराजांनी पहिल्या वर्षी कथा केली। एका वर्षातच त्या कथेचा परिणाम सगळ्यांच्या भक्तांच्या हृदयामध्ये असा झाला की सगळ्यांनी सहकार्य करून भगवान साक्रेश्वरांचं भव्य दिव्य मंदिर तयार केलं। शेवटी वाणीचा प्रभाव असतो बरं, शब्दांचा प्रभाव आहे। कारण गुरुकृपा आहे ना। सगळ्यात मोठी शक्ती काय असेल तर गुरुकृपा आहे। गुरुकृपेशिवाय काहीच नाही। म्हणून शिवभक्तांची भक्ती ही अशी वाढली पाहिजे आणि एकनिष्ठ भक्ती राहिली पाहिजे। सांगायचं तात्पर्य काय? शिवभक्तांची भक्ती एकनिष्ठ पाहिजे। भगवान शिवाला भक्त आवडतात, पण कोणते भक्त आवडतात? ते भक्तीचा बाजार करणारे ते भक्त आवडत नाहीत। एकनिष्ठ भक्त आवडतात, एक उपासना करणारे आवडतात, एक श्रद्धा विश्वास ठेवणारा भक्त आवडतो। म्हणून भक्तीचा बाजार होता कामा नये। भक्तीचा बाजार जर झाला तर आपल्या आयुष्याच्या सुखाचा बाजार होतो। म्हणून आपल्याला कितीही कर्म केली तरी दुःखाची प्राप्ती होती। त्याचं कारण की कुठेतरी आपला मार्ग चुकलेला असतो। मला सांगा, लग्न होऊन आल्यानंतर एक अपरिचित मुलगा अपरिचित मुलगी असते, ती लग्न होऊन येतात। घरामध्ये अनेक सदस्य असतात, देर असतो, जाऊ असती, सासरे असतात, चुलत सासरे असतात, आजच सासरे असतात। हे सगळे जरी घरात सदस्य असले, सगळ्यांना आपलंसं म्हणती, पण अंतकरणातून मनातून हा माझा आहे हे कोणाला म्हणती? कोणाला मानती? फक्त पतीला, नवऱ्याला। जे असेल ते अंतकरणातल्या गोष्टी दुःखाच्या कोणापाशी शेअर करते? पतीपाशी। का? ती निष्ठा आहे, ती पतिव्रता आहे, त्याला श्रद्धा, त्याला विश्वास म्हणतात। भक्तीच्या बाजारामध्ये सुद्धा असंच आहे। भक्ती करत असताना ज्या अधिष्ठान देवतेवर आपला दृढ विश्वास आहे, ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, त्याच्यावर निष्ठा राहिली पाहिजे। ती निष्ठा, श्रद्धा ढसळता कामा नये। मग भक्ती करताना कधी आपण 18 पगड देवदेवतांची करायची नाही। आपल्या घरी आपले देवारे जर बघितले तर देवाऱ्यावर खरं सांगावर किती देव आहेत? सगळ्यांचे देवाऱ्यावर देव किती आहेत खरं सांगा? नक्की 10, 20, 5, 25 देव आहेत की नाही? उभे, आडवे, तिडवे, दगडाचे, लाकडाचे, पितळीचे, चांदीचे। आणि सगळे देव तुम्ही काय करता? एक छोटंसं एवढंच तांब्याचं गंगाळ राहते, आहे की नाही? एवढंच गंगाळ असते बरं मोजून। आणि ते गंगाळ घेतात, त्याच्यात अर्धा तांब्या पाणी घालून ठेवतात, आणि त्या अर्धा तांब्यामध्ये सगळे देव त्या गंगाळ टाकतात, गडगड 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 गडगड। आणि ती गडगड गडगड अर्ध्या तांब्यात पाण्यात आंघोळ घालून गडगड करून त्या देवाऱ्यावर ठेवून देतात। ते बिचारे बोलत नाहीत म्हणून बरं आहे। कोणाचा हात कोणाला लागतंय, कोणाचं तोंड कोणाला लागतंय। गंगाळमध्ये काय एकमेकाच्या अंगावर टाकल्या, कोणाचा पाय कोणाला लागतंय। आणि तुम्हाला तसं केलं तर जमते का? तुम्हाला जर असं गडगड केलं तर तसं गडगड झालंय बरं। आता कुंभमाग प्रयागराजला मी जाऊन आलो, इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी, चालता येत नाही, मुंगळ्यासारखं चालावं लागतं, इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी।
देवाला आपण या ठिकाणी देव आहे, माझा प्राण आहे, माझा श्वास आहे, माझा देव सर्वस्व माझं आहे, हा भाव आपला जागृत झाला पाहिजे. देवाला काहीच होत नाही, देवाला त्रास होत नाही, देवाला चटका बसत नाही, देवाला लागत नाही, आपण असं समजून भक्ती करू. अर्धा तांब्यातच गडगड गडगड आंघोळ करून टाकतो, त्याला देवाऱ्यावर ठेवतो. आमच्या मावल्या एवढ्या हुशार आहेत, स्वयंपाक करताना बरोबर 3 बोटावर बसल एवढं चिटकं चामटं करतात. काय म्हणतात इकडं? चिपट, पोळीचं चिपट करतात ना, काय म्हणतात त्याला इकडं? चाणकं म्हणतात, काय म्हणतात? एवढंच बरोबर याच्यावर बसेल एवढंच, आणि त्याच्यावर कुरड्या, सांडाया, भात, भाजी, वरण, कढी, भजे, पापड. आता मला सांगा एवढ्या याच्यावर किती बसणार आहे? तेवढ्यावरच. आणि देवाऱ्यात गेले की तू खाय, तू खाय, तू खाय. देवाऱ्यावर किती देव आहेत मला सांगा बरं? 5-25. आणि चिपट किती? एवढंच. आता एवढं चिपट कोणाच खायचं? ते बिचारे तुम्हाला काही बोलत नाहीत, काही मागत नाहीत, बरं आहे. आणि देवानं जर तुम्हाला मागायला सुरुवात केली देवाऱ्यावरच्या, तर मग ए माय मला भूक लागली दे, मग कसं होईल आपलं? 2 पाहुणे जर घरात आले तर आपली तारांबळ उडती व्यवस्थापन करता करता. मला सांगा 5-25 देव घरात, त्यांना रोज संतुष्ट करायचं म्हणल्यावर आपल्याकडून शक्य आहे का? ते देव आहे, देवाचं पोट लहान आहे का? मग ते काही का मागत नाही, काही बोलत नाही, म्हणून आपली मजा आहे. एवढंच चांगलं त्याला दाखवतात, तू खाय, तू खाय, तू खाय. हात तिकडं आणि भात इकडं. आपली भक्ती कशी आहे? हात तिकडं देवाकडं आणि भात कुठे? आपल्याकडं. याला भक्ती म्हणत नाही. भक्तीचा बाजार करू नका. एकनिष्ठ भक्ती, ज्याच्यावर तुमच्या, ज्या देवतेवर, ज्या देवावर तुमचा दृढ विश्वास असेल, श्रद्धा असेल, तुमच्या कुळाची उपासना चालत आलेली असेल, जी परंपरा चालत आलेली असेल, त्या अधिष्ठान देवतेवर दृढ निष्ठा ठेवा, विश्वास ठेवा. कारण त्या निष्ठेचं फळ आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून देणार आहे. भगवान शिवाला निष्ठावान भक्त पाहिजे, निष्ठावान शिवभक्त व्हा. फार मोठी उपासना नाही केली तरी चालेल, योग, याग, तप, प्राणायाम, अनुलोम निलोम या गोष्टी नाही केल्या तरी चालेल. सोप्यात सोपा संतांनी सांगितलेला मार्ग भजनाचा, नामस्मरणाचा. रोज उठता बसता, खाता पिता, आपलं धंदा करताना, काम करताना, स्वयंपाक करताना जरी परमेश्वराचं नामस्मरण केलं, भगवान शिवाचं, तरीही परमेश्वर आपल्या जीवनात प्राप्त होतो. म्हणून परमेश्वराची एकनिष्ठेनं भक्ती करा, उपासना करा. तुमच्या जीवनात साखरेश्वर भगवान कृपा केल्याशिवाय राहणार नाही, आणि तुमच्या याच जन्मात साखरेश्वराचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्या पद्धतीनं भक्ती केली तर आमच्या महेश महाराज सांगतील त्या, जशी जशी शिवकथेमध्ये त्यांनी आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितला, त्या भक्तीच्या मार्गातून जर आपण आचरण आपल्या जीवनात निष्ठा ठेवून केलं, विश्वास ठेवून जर केलं, तर आपल्या कर्माला नक्कीच फळ मिळेल आणि याच जीवनामध्ये परमपद शिवपदाची प्राप्ती होईल. सुंदर असं हे शिवमय वातावरण निर्माण झालेलं आहे. रोज दरवर्षी या ठिकाणी भक्तांचं गर्दी वाढत आहे आणि अध्यात्म परमार्थ मार्गावरची गर्दी वाढलीच पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं संसाराचं सार इथं परमार्थात भरलेलं आहे आणि इथं आनंदाचा आनंद आहे. इथं जितकी गर्दी वाढेल सगळ्यांना आनंद मिळणार आहे. मग इथं गर्दी वाढत असताना काही व्यवस्थापन करताना जे आयोजक नियोजक मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना काही त्रुटी या ठिकाणी जाणवतात. काही काम करण्यासाठी काही सहकार्याची अपेक्षा असतात. वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक रूपानं असेल, शारीरिक रूपानं असेल, वाढण्यासाठी सहकार्य लागत असेल, काही आर्थिक बाबीत काही कम करता पडत तर आर्थिक बाबीचं सहकार्य लागत असेल, ही मंडळी कोणीही कोणाला कमाई करण्याच्या हिशोबानं किंवा काही त्याच्यातून मिळवायच्या हिशोबानं या ठिकाणी आयोजन नियोजन करत नाहीत. निरपेक्ष निस्वार्थ भावनेनं सगळी धडपडणारी मंडळी आहे आणि केवळ आपल्या सर्वांना भराडी व भराडी परिसरातील सगळ्यांना साखरेश्वरांचा आशीर्वाद मिळावा, त्याची भक्ती करण्याचं भाग्य मिळावं, आपल्याला आनंद घेता यावा, समाधान प्राप्त व्हावं, सगळ्यांच्या जीवनाचं कल्याण व्हावं, या हेतूनच हे सगळं आयोजन आहे कार्यक्रमाचं. आणि आयोजन करताना जे या ठिकाणी कळत न कळत सहकार्य केलेली मंडळी असतील, पडद्याच्या समोर असतील, पडद्याच्या मागं असतील,
ज्यांचे नाव घेतल्या गेले असतील, ज्यांचे नाव आलं नसेल, गुपित असेल, असे सर्व शिवभक्तांना खूप खूप धन्यवाद. आणि इतपर ज्यांनी या बांधकामाला, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी उदार अंतकरणाने सहकार्य केलंय, लहान 1 रुपये 100 रुपये देणाऱ्यापासून तर लाखो रुपये देणाऱ्यापर्यंत ज्यांनी ज्यांनी दिला असेल, त्या सर्वांना भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त हो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कल्याण हो सर्वांचं. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं कार्य आपण केलंय. आपल्या संपत्तीचा, आपल्या धनाचा खऱ्या अर्थानं उपयोग केलाय. धनाची शोभा ही दानानं आहे. धनाची शोभा कशानं आहे? दानानं आहे. मग दान घडलंच पाहिजे. मग ते बांधकामासाठी असेल, कोणाच्या या ठिकाणी एखाद्याच्या आर्थिक गरजवंतासाठी असेल, भुकेलेल्यासाठी अन्न खाऊ घालण्यासाठी असेल, तहानलेला पाणी पाजण्यासाठी असेल, एखादा संकटात असेल ते संकट दूर करण्यासाठी असेल, एखादा दवाखान्यात असेल, रोगग्रस्त असेल त्याचा रोग दूर करण्यासाठी असेल, धनाचा उपयोग करा. इथं बांधकामासाठी आपण सहकार्य करत आहात. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी भरपूर सहकार्य करत आहात आणि भरपूर असं अन्नदान या ठिकाणी होत आहे. अन्नदान करणारे जेवढे अन्नदाते आहेत त्या सर्व अन्नदात्यांनाही खूप खूप मंगलमय आशीर्वाद, धन्यवाद. आपल्यातलं अन्नदान करण्याची वृत्ती दिवसेदिवस वाढत जाऊ. आपल्याकडून भगवान साखरेश्वर आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याकडून सातत्यानं हे परोपकाराचं कार्य घडून घेऊ. फार महत्वाच्या गोष्टी असतील. आता साखरेश्वर भगवान शिवाला येण्यासाठी आमच्यासारखी काही नवीन येणारे भाविक आहेत, त्यांना काही रस्त्याची काही याची अडचणी निर्माण होतात. कुठेतरी आपल्या भगवान साखरेश्वरापर्यंत येणाऱ्या भक्तांना निर्विघ्नपणे येता यावं, कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी इथं ज्यांची काही जमीन असेल, शेत असेल, त्या सर्व प्रेमळ शिवभक्तांना आमची या ठिकाणी प्रेमाची सूचना आहे. आपण उदार अंतकरणाने करा. देवासाठी या ठिकाणी, भगवान साखरेश्वरासाठी, माझ्या शिवासाठी, माझ्या शंकरासाठी या ठिकाणी मी त्याच्यात उदार अंतकरण मोठं मन करेल. मोठं मन करा आणि या ठिकाणी येण्यासाठी, रस्ता देण्यासाठी उदार अंतकरणातून आपली भूमिदान करा. काही फरक पडत नाही. देवाला दिल्यानंतर कोणत्याही गोष्टी आयुष्यात कमी पडत नाही. देवाला दिल्याला कधी आपल्याला सरत नाही आणि संसाराला किती लावलं तरी पुरत नाही. मग जे कधीच सरणार नाही, शाश्वत आपल्या सोबत राहणार आहे, आपल्या सोबत येणार आहे, खऱ्या अर्थानं त्या भगवान शिवासाठी, देवासाठी. भगवान शिवाजवळ येणारा दर्शनाचा माझा शिवभक्त, त्याला त्रास होऊ नये, त्याला काटा टोचू नये, त्याला या ठिकाणी माती पायाला लागू नये, त्याला येण्यासाठी अडचण होऊ नये, यासाठी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ज्या ज्या रूपानं आपल्याला या ठिकाणी सहकार्य करता येईल ते प्रत्येक रूपानं आपण या ठिकाणी सहकार्य करावं. परमेश्वरानं तुम्हाला दिलंय, त्याचा उपयोग करा. प्रारब्धात तुमच्या परमेश्वरानं भरपूर दिलंय. कशासाठी दिलंय? देण्यासाठी दिलंय. 4 प्रकारचे ऋण, 4 प्रकारचे कर्ज तुमच्यावर आहेत. एवढंच सांगतो, लगेच मी पुढे जातो. महाराजांचं मलाही खूप ऐकायचंय. ते काय होतंय आजकाल आमच्या महाराज लोकांना माईक हातात आलं की सुटतच नाही. लोक सवय लागलेली असते. क्षमा असावी महाराज, बोलण्याच्या ओघामध्ये आपला वेळ खूप या ठिकाणी मी घेतला. सांगण्याचं तात्पर्य की या ठिकाणी कुठाल तुम्ही गेलो विसरून बघा. काय विषय होता आपला? 4 प्रकारचे ऋण असतात. 4 प्रकारचे ऋण असतात. 4 प्रकारचे ऋण असतात. 4 प्रकारचे ऋण कर्ज होतंय, वयामानानं होतंय कधी कधी. पण चांगल्या महात्म्यांच्या, विचारवंतांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर नक्कीच स्मरणशक्ती आमची बी जागृत होईल. असं सांगण्याचं तात्पर्य, 4 प्रकारच्या कर्जामध्ये माणसाला या ठिकाणी काय वाटतं? छोटा भ्रम होतो. मी 1 रुपयाचा कोणाचा कानकुटा नाही आहे, कोणाचा 1 रुपयाचं मला देणं घेणं नाही आहे, असं म्हणतो की नाही माणूस? 4 प्रकारची कर्ज तुम्ही जन्मल्याबरोबर तुमच्या डोक्यावर देवानं पाठवलेले आहेत. एक राष्ट्राचं कर्ज आहे, ऋण आहे. एक धर्माचं आहे, एक समाजाचं आहे आणि एक देवाचं आहे, आई वडिलाचं आहे. हे 4 ऋण फेडावेच लागतात.
तुम्ही दिवसभरात कमवलेले 100 रुपये त्याच्यावर पूर्ण 100 रुपयावर तुमचा अधिकार नाही आहे. 1 भाग हा राष्ट्राचा आहे, 1 भाग हा धर्माचा आहे, 1 भाग हा समाज. एकजुटीनं एक संघटना या ठिकाणी राहा. आपसातले वैचारिक मतभेद काढून टाका. द्वेष मत्सर तिरस्कार हा गळ्यातला काढून टाका. त्रिवेणी संगमाचं महाकुंभ पर्वाचं स्नान आपल्याला घडल्याचा जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाचीही स्वच्छता होणं गरजेचं आहे. मनाचंही स्नान होणं गरजेचं आहे. मनातली घाण काढून टाका. वैचारिक काही मतभेद असतील, काम करताना कोणाला बोलण्यातून राग द्वेष तिरस्कार या गोष्टी झाल्या असतील, गैरसमज होत असतील, ते सगळे काढून टाका. आम्ही सगळे एक आहोत. आम्ही एका मातीचे, एका देवाचे, एका राष्ट्राचे, एका भूमीचे, एकाच साखरेश्वरांचे आहोत. सबका मालिक एक आहे. एकाचेच आपण आहे कोण? मग सगळे एकाचेच राहा आणि एक राहा. एक रहेंगे तो सेफ रहेंगे. म्हणजे एक राहा, एकात्मता जागृत करा आणि आपल्या धनाचा लाभ धर्म कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी करा. ही सगळ्यांना या ठिकाणी मंगलमय कामना करतो आणि वाढलेल्या वाणीला या ठिकाणी आमच्या महाराजांची क्षमा मागून या ठिकाणी विराम करतो. ओम तत्सत. ओम तत्सत. की जय.